JJK ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स. येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव. HUID युक्त तसेच हॉलमार्क दागिने. याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही. याशिवाय पिढ्यानपिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच. JJK ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स, मेन रोड, संगमनेर. मोबाईल नंबर 7588249849. नमस्कार. काल लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. शिर्डी लोकसभेसाठी 3 प्रमुख उमेदवार होते. यामध्ये शिंदे सेनेकडून माजी खासदार सदाशिव लोखंडे, ठाकरे सेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि नुकत्याच काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या उत्कर्ष रुप होते. या तिघांनी आपली नशीब आजमावली. तसे इतरही उमेदवार होते, जवळपास 20 ते 21 जण होते. मात्र या 3 प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत पाहायला मिळाली. या प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कोण म्हटलं मुंबईचं पार्सल, कोण म्हटलं तूप चोर, तर कोण म्हटलं न पाहिलेला खासदार. अशा अनेक आरोप प्रत्यारोपातून ही निवडणूक पार पडली. काल मतदान प्रक्रिया या निवडणुकीची पार पडली. तर संगमनेर तालुक्यामध्ये 278 मतदान केंद्रांमध्ये काल मतदान झाले. यावेळी वाटलं होतं की मतदानाचा टप्पा वाढेल, मात्र तसं काही होताना पाहायला मिळालं नाही. सुरुवातीला लोखंडे विरोधात वागचौरे अशी ही निवडणूक होती. त्यामुळं ही निवडणूक पूर्ण एकतर्फी होईल असं वाटायचं. त्यानंतर मात्र काँग्रेसमधून बंड पुकारून राजीनामा दिल्यानंतर उत्कर्ष रुपवते ह्या वंचित आघाडी सोबत गेल्यामुळं मग मात्र ही लढत तिरंगी झाली. कारण वंचितनं त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि मग तिथून पुढे मात्र ही निवडणूक एवढी सोपी नाही असं वाटू लागलं. थोडी चुरस निर्माण झाली. त्यानंतर उत्कर्ष रुपवते यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली. मात्र भाऊसाहेब वागचौरे फारसे प्रचारामध्ये अग्रेसर असल्याचं पाहायला मिळालं नाही. इथले विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेद्वारे भाऊसाहेब वागचौरे यांचा चांगला प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. तर लोखंडेंनी देखील प्रचारामध्ये काहीशी मुसंडी घेतली होती. आणि हे सर्व झाल्यानंतर काल मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण 278 केंद्रांवरती मतदान झालं. त्यात तालुक्यामध्ये शांततेत मतदान पार पडलं. 3 ठिकाणी या मशीनमध्ये बिघाड झाल्याचंही पाहायला मिळालं. मात्र काही वेळानंतर तिथे ते मशीन रिप्लेस केले गेले आणि ती मतदान प्रक्रिया पुढे सुरळीत सुरू झाली. सकाळपासूनच काही ठिकाणी मतदानासाठी लोकांनी गर्दी केली. दिवसभर शांततेत मतदान झालं. तालुक्यामध्ये एकूण 2,79,791 इतकी मतदारांची संख्या होती. तर 1,84,028 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तालुक्यामध्ये 65.77% इतकं मतदान झालंय. अनेक मतदान केंद्रांना प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात, तिथं पाहणी केली. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील तैनात ठेवलं होतं. तालुक्यामध्ये एकूण 1,0716 पुरुष मतदारांनी आणि 83,312 स्त्रियांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तर संगमनेर शहरातील एक सोनोशी आणि निमगाव टिंबी या ठिकाणच्या मतदान केंद्रातील यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनानं तात्काळ त्याची गंभीर दखलही घेतली. तिथं ते जे EVM मशीन आहेत ते रिप्लेस केले आणि पुन्हा ही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. आता 4 जूनला ही मतमोजणी होणार आहे. मग त्यातच ठरणार आहे की नेमका शिर्डी लोकसभेचा खासदार कोण. कारण मागच्या पंचवार्षिक मध्ये जे खासदार होते सदाशिव लोखंडे, तर यांच्याबद्दल नागरिकांनी खूप आरोप केले की ते 5 वर्षात आम्ही त्यांना पाहिलंच नाही. त्यासोबत भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर देखील काही आरोप झालेत. उत्कर्ष रुपवते ह्या सुशिक्षित सुसंस्कृत आहेत म्हणून त्यांना मतदार स्वीकारतील का असाही प्रश्न आहे. तेव्हा येत्या 4 जूनला हे सगळं स्पष्ट होईल की मतदार कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत बहुमत देईल आणि कोण या शिर्डी लोकसभेचा खासदार होईल. धन्यवाद. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.